तर अमेरिकेनं जे 50% आयात शुल्क होतं ते 18% कमी केलं आणि भारतानं अमेरिकेच्या आयातीवरचं शुल्क शून्य केलं असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। मग आता नेमका हा जो काही व्यापार करार झाला आयात शुल्काच्या पातळीवरती, आता त्या कोणत्या कोणत्या वस्तू या व्यापार करारामध्ये समाविष्ट करण्यात आला तो नंतरचा मुद्दा आहे। परंतु आयात शुल्काची जी काही आता सध्याची पातळी आहे त्यामध्ये भारताचा फायदा आहे का अमेरिकेचा फायदा आहे? तर यामध्ये भारताचा फायदा कमी दिसतो आणि अमेरिकेचा फायदा जास्त दिसतो। त्यासाठी आपल्याला 2024 मध्ये म्हणजेच हे जे काही आयात शुल्क लागू करण्याच्या आधी किंवा वाढवण्याच्या आधी अमेरिका आणि भारत एकमेकांच्या आयातीवरती किती आयात शुल्क लागू करत होतं ते बघावं लागेल। हे आयात शुल्क वाढवण्याच्या आधी भारत अमेरिकेच्या ज्या काही वस्तू आयात व्हायच्या त्याच्यावरती जवळपास सरासरी 17% आयात शुल्क लावत होता। काही वस्तूंमध्ये कमी, काही वस्तूंमध्ये जास्त, त्याच्या डिटेलमध्ये न जाता सरासरी 17% दरम्यान भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवरती आयात शुल्क लावत होता। आणि अमेरिका भारताच्या वस्तूंवर किती आयात शुल्क लावत होता? तर अमेरिका भारतातून निर्यात होणाऱ्या म्हणजे अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर सरासरी 3.3% किंवा 3.5% दरम्यान आयात शुल्क लावत होता। म्हणजेच भारत अमेरिकेच्या वस्तूंवर आयात शुल्क लावायचा जवळपास 17%, अमेरिका भारताच्या वस्तूंवर आयात शुल्क लावायचा जवळपास 3.25%। म्हणजेच भारताचं आयात शुल्क हे अमेरिकेच्या आयात शुल्कापेक्षा जवळपास 13% आसपास जास्त होतं। पण आता सध्या जे काही व्यापार करार झाला किंवा जो काही ट्रेड डील झाली जी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, आता भारत सरकारकडून आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत त्यावर अधिकृतपणे कुठलीही डिटेल माहिती देण्यात आली नाही की नेमकं आयात शुल्क खरंच किती झालं, कोणत्या शेतीमालाचा समावेश आहे, अजूनही माहिती देण्यात आलेली नाही आहे।